आम्ही गांडूळ खत प्रकल्प सुरू केलेला आहे की जो सध्या अंकुर गांडूळ खत प्रकल्प नावानं नावारूपास आलेला आहे। नमस्कार, माझं नाव धीरज राजेंद्र पाटील, राहणार सरवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। वडिलोपार्जित पशुपालन आम्ही सुमारे 20 ते 25 वर्षापासून करत आहोत। पण मी 2022 पासून पशुपालनाकडे वळलो असून सुरुवातीला वडिलोपार्जित 10 ते 12 जनावरांपासून सुरू केलेला प्रवास आता 28 जनावर आणि 10 कालवडींपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। व्यवसायामध्ये दिसणारा नफा त्याचबरोबरची आवड आतापर्यंत मला इथपर्यंत घेऊन आलेली आहे। माझ्याकडे सध्या सगळी जनावरे ही एचएफ जातीची असून मी हळूहळू ब्रीडिंगवरती पण काम करायला सुरुवात केलेलं आहे। त्या माध्यमातून सध्या माझ्या गोठ्यामध्ये 5 कालवडी ह्या एबीएस ज्युपिटरच्या असून 3 कालवडी ह्या केएमएफ सिमनच्या म्हणजेच बेंगलोर सिमनच्या आहेत। त्याचबरोबर एनडीडीबी 50,054 जातीची सुद्धा एक कालवड माझ्याकडे आहे। सकाळी माझ्या गोठ्यामध्ये 3 वाजता कामाला सुरुवात होते। 3 वाजता कामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा जनावरांना चारा टाकणे, चाऱ्यानंतर त्याच्यावरती पशुखाद्य चाऱ्यासोबतच आम्ही देतो। त्याच्यानंतर 3 वाजता सुरू झालेला प्रवास हा 4 वाजता धारा चालू होतात। 4 वाजता धारा संपल्यानंतर साधारणतः 5:15 पर्यंत आपल्या इथं धारेचं नियोजन असतं। 5:15ला धारेचं नियोजन झाल्यानंतर 6:30 वाजता आम्ही कुट्टी करतो। कुट्टी झाल्यानंतर जनावर धुवून वगैरे आमचं पूर्ण काम 9-9:30च्या आसपास आमचं पूर्ण काम पूर्ण होतं। तसंच दुपारी हीच पद्धत आमची चालू होते। सुदृढ व निरोगी जनावरांच्या आहार व्यवस्थापनामध्ये आपण सुपर नेपियर हे ओला चारा म्हणून, त्याचबरोबर आपण चिकातील मक्यापासून बनवलेला मूर घास आणि सोबतच सुकी वैरण म्हणून हरभरा काड, त्याचबरोबर सोयाबीनचं काड आपण वापरतो। आहार व्यवस्थापनामध्ये जो आपण चिकातील मक्याचा जो मूर घास आहे तो आपण स्वतः घरी बनवतोय। त्याचबरोबर आपलं वार्षिक नियोजन हे साधारणतः 100 टनाच्या आसपास असतं। स्वतःच्या जमिनीमध्ये मक्याचं उत्पादन घेऊन त्याच्यापासून आपण चिकातील मूर घास घरच्या घरी गोट्यावरती स्वतः तयार करतोय। पशूंच्या आहार व्यवस्थापनातील दुसरा प्रश्न येतो तो पशुखाद्याचा, की जे आपण हिंदुस्थान फीड्सचं पशुखाद्य वापरतोय। वासराच्या जन्मानंतर 21 दिवसापासून 7व्या महिन्यापर्यंत आपण हिंदुस्थानचं स्टार्टर हे खाद्य वापरतो। 8 ते 12 महिन्यापर्यंत आपण त्यांना ग्रोवर हे खाद्य देतो आणि 12व्या महिन्यापासून पुढं विण्याच्या 1 महिना आधीपर्यंत आपण त्यांना हिपर हे पशुखाद्य देतो आणि शेवटच्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण त्यांना वात्सल्य हे पशुखाद्य वापरतो। जनावर विल्यानंतर त्यांना आपण मग जे की दुधाचं पशुखाद्य म्हणून हिरा हे पशुखाद्य आपण त्यांना देतो। हिंदुस्थान फीड्सचं पशुखाद्य वापरल्यामुळे आपल्या जनावरांच्या मध्ये चांगली ग्रोथ पण दिसून आली। जसं आम्ही स्टार्टर वापरतो 21 दिवसापासून ते 7व्या महिन्यापर्यंत आपण स्टार्टर वापरतो, तर साधारणतः 7व्या महिन्यापर्यंतच आपण 170 ते 175 किलो कालवडींचं वजन आपण अचीव केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ग्रोवर वापरल्यानंतर त्यांच्या वजनाची ग्रोथ जी आहे की ती ग्रोथ कॉन्स्टंट राहिलेली असून त्याच्यामध्ये सुद्धा वजनामध्ये सुद्धा चांगली वाढ दिसून येते। त्याच्यानंतर आपण हिपर वापरायला सुरुवात केल्यामुळं गायी ह्या लवकर माझावरती येतात। साधारणतः आपण 13 ते 14व्या महिन्यात आपण गायींना AI करतो, त्यामुळे त्यांच्या जे काही गायींचे अवयव आहेत, जनेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची कालवडींची वाढ झाल्यामुळे लवकरात लवकर कालवड आपली गाभण सुद्धा जाते। त्याच्यानंतर आपण ट्रान्झिशन पिरियडमध्ये जे वात्सल्य वापरतो त्याच्यामुळे वासराची वाढ सुद्धा चांगली होते, गायीची तब्येत सुधारते, गायीचा बॉडी स्कोर इंडेक्स सुद्धा चांगल्या पद्धतीने राहतो। गाय विण्यामध्ये कुठली अडचण येत नाही, गाय विल्यानंतर जार पडण्यामध्ये सुद्धा कुठली अडचण येत नाही। जास्तीत जास्त 4 तासामध्ये आपल्या गायीची जार पडून त्याच्यानंतर ट्रान्झिशन पिरियडमध्ये जे वापरलेलं वात्सल्य आहे त्याच्यामुळे गायी लवकर दुधाला पण चांगल्या लवकर तयार होतात। गायी व्याल्यानंतर आपण त्यांना जे हिरा हे पशुखाद्य वापरतो, त्याच्यामुळे हिरा दिल्यामुळे आपण गायींचा बॉडी स्कोर इंडेक्स सुद्धा चांगल्या पद्धतीने राहतो। गाय दूध सुद्धा चांगल्या पद्धतीने देते। फॅट SNF मध्ये माझी वाढ झालेली आहे। पूर्वी मी जे पशुखाद्य वापरत होतो त्याच्यापेक्षा कमीत कमी फॅटच्या संदर्भात बोलायचा विषय झाला तर 0.5% आमचं फॅट वाढलेलं आहे। त्याचबरोबर 0.2 ते 3चा SNF मध्ये आम्हाला फरक दिसून आलेला आहे। त्यामुळं हिरा वापरल्यामुळं आमच्या दुधाला रेट पण चांगला मिळत आहे। सध्याचं आपलं दररोजचं दूध संकलन हे 285 लिटर असून सुरुवातीला आम्ही पूर्णपणे हिरव्या चाऱ्यावरती अवलंबून असल्यामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई हा मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर उभा होता। पण जसं जसं चिकातील मक्यापासून मूर घास बनवायला सुरुवात केली तर आम्हाला वर्षभर पुरेल इतका मूर घास, हिरवा चारा आणि सुक्या चाऱ्या आम्ही गोळा करून साठवून ठेवत असल्यामुळे त्या अडचणींवर आम्ही अशा पद्धतीने मात केलेली आहे। गोठा व्यवस्थापन करत असताना गायींच्या शेणाला मिळणारी कवडीमोल किंमत
हा विचार करता एक डोक्यात कल्पना सुचली आणि त्या कल्पनेवरतीच प्रत्यक्षात अवलंबून जानेवारी 2023 मध्ये आम्ही गांडूळ खत प्रकल्प सुरू केलेला आहे, की जो सध्या अंकुर गांडूळ खत प्रकल्प नावारूपास आलेला आहे, की ज्यामध्ये आम्ही वार्षिक साधारणतः 70 ते 80 टनापर्यंत गांडूळ खत तयार करतो आणि त्याची विक्री सुद्धा अंकुर ह्या नावाखालीच आम्ही करतो. गांडूळ खत तयार करताना आपण आपल्याच गोट्यातील गायींच्या शेणापासून पूर्णपणे 100% गायींच्या शेणापासून आपण गांडूळ खत बनवतो. गांडूळ खत बनवायला सुरू केल्यामुळं गोटा व्यवसायासाठी एक जोडधंदा म्हणून पण हा नावारूपास आलेला आहे आणि चांगला सपोर्ट सुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर आपण अंकुर गांडूळ खत नावाच्या ब्रँडमुळं शेतासाठी, त्याचबरोबर फळ पिकांसाठी, नगदी पिकांसाठी आपण गांडूळ खत विक्री करतो. त्यामुळं चांगल्या पद्धतीचा इन्कम सोर्स सुद्धा आम्हाला तयार झालेला आहे. गांडूळ खत व्यवसाय सुरू केल्यापासून आमच्या दुग्ध व्यवसायासाठी जो जोडधंदा होताच, त्याचबरोबर आम्ही स्वतःच्या शेतीवरचं रासायनिक खताचं अवलंबित्व कमी केल्यामुळं त्याला आम्ही जे गांडूळ खत वापरतो त्याच्यामुळं अजून सुद्धा आमचा स्वतःच्या शेतीवरचा रासायनिक खता खर्च कमी झाल्यामुळे आमच्या नफ्यात अजून एक प्रकारची वाढच दिसून येते. आपल्या गांडूळ खताची विक्री कोल्हापूर जिल्हा असू दे, त्याच्यानंतर कोकणात सुद्धा आपण फळबागांसाठी गांडूळ खत पाठवतो. त्याचबरोबर आलं, हळद या पिकासाठी सातारा ह्या भागात पण आपलं गांडूळ खत विक्री व्यवस्था चालू आहे. दुग्ध व्यवसायात नवीन उतरणाऱ्या तरुण पिढीसाठी किंवा जे कोणी उतरू इच्छितात त्यांच्यासाठी एक सल्ला देऊ इच्छितो. वैरणीवरचा जो खर्च आहे तो तुम्ही स्वतःच्या शेतात तयार करून त्याचा अवलंबित्व तुम्ही बाहेरच्या वैरणीवरती कमी करा. त्याचबरोबर 2 लाखाची 3 लाखाची गाय घेण्याच्या मागे तुम्ही धावण्यापेक्षा स्वतःच्या गोठ्यामध्ये जातिवंत कालवडी तयार करून त्यांच्यापासून दूध धंदा असू दे किंवा कालवडींची विक्री असू दे, ह्या व्यवसायात तुम्ही उतरा. भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करता आपल्याला 40+ 50+ देणारी गाय ही आपल्या स्वतःच्या गोठ्यात तयार करून कमीत कमी जनावरांच्या पासून जास्तीत जास्त दूध संकलन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आपल्याला सध्याचा गांडूळ खत प्रकल्प आपल्याला 100 टनापर्यंत कसा घेऊन जाता येतील ह्या दृष्टिकोनातून सध्या मी विचार करत असून त्याच्यावरती माझं काम सुद्धा सुरू आहे. धन्यवाद.